लोकसभेच्या वेळेस याच माजी पालकमंत्र्यांनी असाच एक इव्हेंट करून काँग्रेसचा जो लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातले सगळे आयटम आता त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये वापरलेले आहे. त्यामध्ये सुद्धा असंच आहे, सर्व नैसर्गिक साधने पंचगंगा नदी प्रदूषणामुक्त केली जाईल, हवा प्रदूषण मुक्त केलं जाईल, स्वच्छता, आरोग्य, कचरा, महिला, पूर नियंत्रण, शेती, क्रीडा, रोजगार हे सगळे जे त्यावेळी घोषित केलं होतं तेच आता पण त्यांनी घोषित केलेलं आहे. आणि माझा हाही तिसरा प्रश्न आहे की यातला हे जे तुम्ही काँग्रेसच्या 4 पानी लोकसभेच्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातलं कुठला एक तरी तुम्ही कलम पूर्ण केला आहे का, करू शकला आहे का किंवा करू शकणार आहात का, याचे उत्तर त्यांनी समाजाला आणि मीडियाला आवर्जून दिलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. तर पाहता इव्हेंट करण्यामध्ये ते मास्टर आहे. काल त्यांनी महिलांना केएमटी बस फ्री देणार म्हणून सांगितलं, परंतु तुम्ही विचार करा केएमटीची अवस्था इतकी बिकट आहे की जवळजवळ 70 बसेस अजून सुद्धा नादुरुस्त आहेत. टायर घालायला पैसे नाही, वाहन मेंटेनन्स साठी पैसे नाही. तुमच्या लक्षात आहे का, बघा पूर्वी महाडिक साहेबांनी एकदा अशाच पद्धतीने बसेस बंद पडल्या होत्या आणि सर्व नगरसेवकांनी विनंती केली. महाडिक साहेबांनी 10 लाख रुपये देऊन टायर आणून टाकले होते आणि बस चालू झाली. त्याला बराच काळ गेला. आज तुम्ही कसं काय करू शकला नाही? सगळ्या बसेस बंद अवस्थेत आहेत आणि तुम्ही महिलांना फ्री बस देणार म्हणून सांगता. काल ते एका बसमध्ये गेले, त्या बसमध्ये गेले, मुश्रीफ साहेब त्याच्यावर बोलतील आणि बसमध्ये सामान्यांच्या बरोबर प्रवास करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते राहुल गांधीच्या पावलावर पाऊल ठेवायला लागले. बिहारच्या निवडणुकीच्या आधी तुमच्या लक्षात आहे का, राहुल गांधींनी एका नाल्यात उडी मारली. म्हणजे त्यांना वाटलं की गंगा आहे, नदी आहे, नदी म्हणून त्यांनी उडी मारली, पण ते नाल्यात गेले, इव्हेंट केला होता. परंतु त्यांच्या त्या इव्हेंटचा बिहारच्या निवडणुकीवर कसलाही परिणाम झाला नाही. फक्त 5 आमदार त्यांचे निवडून आले. तसा काहीसा प्रयोग हे आपले कोल्हापूरचे राहुल गांधी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटते.